नमस्कार. क्षेत्रज्ञ योग पाहतोय. दिसायला सोपं वाटतंय की क्षेत्र म्हणजे शेत, क्षेत्रज्ञ ते शेत जाणणारा. पण शेत जाणणारा कोण आहे? तो नुसता शेतकरी नाही आहे. तर हे शेत चालणारं म्हणजे हा देह चालवणारी जी शक्ती आहे ती म्हणजे तो क्षेत्रज्ञ. या दोघांविषयीची माहिती भगवंत आपल्याला सांगतायत. सुरुवात करतानाच त्यांनी आपल्याला सांगितलं की हे क्षेत्र म्हणजे हा देह आहे, त्याला जाळायचं. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे मला समज. भगवंत अर्जुनाला सांगतो आहे. आणि सोपं काय, तर तो जो क्षेत्रज्ञ आहे ना तो म्हणजे मी असं समज. म्हणजे प्रकृती, पुरुष, क्षेत्रज्ञ हे जाणणं सोपं जाईल. आता आपल्याला इतक्या दिवसांनी लक्षात आलेलं आहे की क्षेत्र म्हणजे हा देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे तो जाणणारा जो भगवंत ह्या देहाबद्दलचं सगळं जाणणारा किंवा हा देह चालवणारा असं आपण थोडक्यात म्हणूया. की ह्या सगळ्या इंद्रियांच्या, मनाच्या, बुद्धीच्या जोरावर आपण सगळं करतो. पण या सगळ्याला चालवणारी जी आतली शक्ती आहे ती म्हणजे भगवंताची शक्ती आहे. आणि तो आहे तो क्षेत्रज्ञ आहे. यालाच आपण म्हटलं की दृश्य जग जे आहे ती सगळी प्रकृती आहे. आणि ते जग चालवणारं जे आहे तो पुरुष आहे. त्यामुळे क्षेत्रज्ञ, प्रकृती, पुरुष असे शब्द वापरले. आता हे सगळं जाणणं म्हणजे ज्ञान असं पण आपण पाहिलं. आणि नुसतं नाही तर ऋषीमुनीने किंवा वेदांनी किंवा ब्रह्मसूक्तांनी अशांनी पण या प्रकारची माहिती आपल्याला दिली. म्हणजे यांनी पण हे मान्य केलं की हा देह थोडक्यात असं की पिंडी तेच ब्रह्मांडी. त्यामुळे दृश्य जगाला चालवणारा हा देहाला चालवणारा आणि हे सगळं चालवणारा जो असणारा भगवंत आहे त्याला जाणणं म्हणजे त्याच्याबद्दल ज्ञान असतं. ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या संबंधीचा हा सगळा अध्याय आहे. मग आपण क्षेत्राचा विचार करताना मागच्या श्लोकामध्ये खरं तर 5व्या आणि 6व्या 2 श्लोकांमध्ये या क्षेत्राबद्दलची माहिती आहे. या क्षेत्र म्हणजे या देहामध्ये काय काय आहे आणि या देहाला ज्याला आपण म्हणतो आहे क्षेत्र ते कशाने युक्त आहे. तर मागच्या आपण 5व्या श्लोकामध्ये पाहिलं असं की काही गोष्टी व्यक्त आणि अव्यक्त असं आहे. म्हणजे आता आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, आपण त्वचेचा स्पर्शाचं हे घेतो आहे, नाकाने गंध घेतो आहे. त्यामुळे इंद्रियांच्या कर्वी आपण जी कामं करतो आहेत ती आपल्याला दिसत आहेत, कळत आहेत आपल्याला, बरोबर आहे. पण ज्याला आपण भगवंताची माया म्हणतो किंवा मूळ प्रकृती म्हणतो ती आपल्याला दिसत नाही, त्यामुळे ती अव्यक्त आहे. पण आपण ज्या गेल्या श्लोकामध्ये 5व्या श्लोकामध्ये 24 तत्त्व पाहिली त्या 24 तत्वामध्ये अव्यक्त असलेल्या मूळ प्रकृतीचा विचार केला की तिची मूळ प्रकृती ज्याला म्हणतो अदृश्य आहे, अव्यक्त आहे. कधी आपण तिला भगवंताची माया असं पण म्हणतो. ती जी भगवंताची दिव्य शक्ती आहे ती. आणि बुद्धी ज्याला आपण म्हणतो ती व्यक्त असे, बुद्धी दोन्ही आहे ना, बुद्धी आपल्याला अव्यक्त पण आहे आणि व्यक्त पण आहे. तर ती व्यक्त जेव्हा असते तेव्हा त्याला आपण बुद्धी म्हणतो, पण ती अव्यक्त असते तेव्हा त्याला महत्त्व असं म्हणतो. खरं म्हणजे दोन्ही एकच आहे. जरा शब्द महत्त्व वगैरे वापरलेला की आपल्याला थोडंसं वाटतं बापरे काय कठीण आहे. बुद्धी आपल्याला कळतं. तर ही जी बुद्धी आहे तिचा विचार केला. त्या बुद्धीनंतर आपण आपल्या प्रत्येकाचं एक असं काहीतरी अहम करोती असं असतं ना, मला असं आवडतं, मला असं लागतं असं आपण म्हणतो. ते जे सगळं आहे तो अहंकार आहे. किंवा पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळे जे काही आहेत त्याची ओळख आपल्याला 5व्या श्लोकामध्ये भगवंतानी करून दिली. ती आपण मागच्या वेळेस पाहिली. त्याचा नुसता आढावा घेण्याचं कारण एवढंच आहे की तेवढ्याने भागलेलं नाही आहे, त्या 24 तत्वांनी भागलं नाही आहे. तेव्हा आपण पाहिलं मूळ प्रकृती, बुद्धी, अहंकार, पंचमहाभूतं म्हणजे ही अष्टधा प्रकृती ज्या म्हणतो ती 8 तत्व झाली. त्याच्यामध्ये आपण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मग त्या ज्ञानेंद्रियांचे 5 विषय असे 15 ला 23 आणि 24वं मन, अशी 24 तत्व आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिली ती. आणि ही खरं म्हणजे ही सगळी जी की आहे त्याला अपरा प्रकृती म्हणायचं. आणि जो जीव आहे त्या जीवाला परा म्हणजे श्रेष्ठ प्रकृती व्हायचं. या दोन्हीशिवाय कामं होते. 24च्या 24 तत्व प्रत्येक देहामध्ये असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक देहामध्ये ही 24 तत्व असतात. असं पण आपल्या लक्षात येईल की सज्जनांमध्ये जरा जास्त, दुर्जनात कमी, किंवा श्रीमंतात जास्त, गरिबांमध्ये कमी, पुरुषांमध्ये जास्त, असं काही नाही आहे. सगळ्यांमध्ये ही 24 तत्व आहेत. जो काही देहधारी आहे, आता आपण आत्ता सध्या माणसाचाच विचार करतो आहे, नाही तर 84 लक्ष बघितल्या सगळ्या जीवांमध्ये ज्यांनी देहधारण केलं आहे त्या सगळ्यांबद्दल विचार केला तर हे सगळं आहेच, 24 तत्व आहेच. आत्ता आपण क्षेत्रज्ञ, तो देह
देह जाणणारा भगवंत आणि त्याचं असणारं ज्ञान म्हणजे भगवंताचं असणारं ज्ञान, भगवंताला ओळखणं, या 3 गोष्टींचा विचार करत असल्यामुळे आपण आपल्या देहाचा म्हणजे मनुष्य देहाचा विचार करूया. तर ही जी 24 तत्त्व आहेत ती सगळ्यांमध्ये आहेत असं पण आपण पाहिलं. मग प्रत्येक जीवांमध्ये ती सगळीच्या सगळी तत्त्व आहेत, पण तरी आपल्या सगळ्यांमध्ये वेगळेपण आहे. मग हे जे की नेमकं वेगळेपण आहे, सगळ्यांमध्ये 24 तत्त्व असूनसुद्धा वेगळेपण आहे, ते काय आहे ते आजच्या श्लोकात आपल्याला भगवंत सांगणार आहे. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् असा 6वा श्लोक आहे. या 6व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं इच्छा, द्वेष, सुख, दुःख, शरीराला चालना देणारी जी चेतनाशक्ती आहे ती चेतनाशक्ती, धृती म्हणजे धारणाशक्ती, हे सगळे जे की विकार आहेत ह्या सगळ्या विकारांसह हे क्षेत्र आहे. जसं पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे 5व्या श्लोकामध्ये 24 तत्त्व सांगितली ती सगळ्यांच्यामध्ये आहेत असं आपण पाहिलं की ती 24 तत्त्व सगळ्यांमध्ये आहे. पंचमहाभूत आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्यांचे विषय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, सगळं आहे. त्यामुळे त्या 24 तत्वांबद्दल आपल्याला आता कळलं की ती आहे. त्याखेरीज आणखी पण ह्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याला मिळून आपण क्षेत्र म्हणतो, त्या सगळ्याला मिळून आपला हा देह म्हटला आहे. आता म्हणजे काय तर एकेका शब्दाचा विचार केला तर आपल्याला सोपं इच्छा म्हटलं आहे. इच्छा म्हणजे काय तर आपल्याला काहीतरी हवंसं वाटणं, मला अमुक एक काहीतरी इच्छा आहे. द्वेष म्हणजे मला काय तर नकोसं वाटणं, सहज कळणारी गोष्ट आहे. पहिले 2 शब्द इच्छा द्वेषा. तर इच्छा म्हणजे काय आपल्याला काहीतरी हवं वाटणं, द्वेष म्हणजे नको वाटणं. खरं तर असं आहे, हवं वाटणं आणि नको वाटणं हे दोघे जण एका हातात हात घातल्यासारखे आहेत. काय केव्हा आपल्याला हवं वाटेल आणि केव्हा आपल्याला नको वाटेल. एखादी गोष्ट आत्ता आपल्याला हवी वाटेल तीच थोड्या वेळाने आपल्याला अगदी नको वाटेल. आता नेहमीचा आपला अनुभव आहे ना, आवडणारी गोष्ट आपल्याला आग्रहाने खायला घातली कोणी तर पहिल्या वेळेला आपली ती इच्छा असते की या सीझनमध्ये 3 महिने झाले आंबा नव्हता खाल्ला, त्यामुळे आले असं वाटलं अरे वा आता अगदी रोज आंबा खायचा. तर ते ठीक आहे, तो पहिली वाटी, दुसरी वाटी, तिसरी वाटी तीच आपल्याला हवी वाटणारी गोष्ट नकोशी होतेच की आता नको, रात्री बघू किंवा उद्या बघू असं आपण वर्णन करतो. याचा अर्थ जसा आहे की ती दोन्ही गोष्टी हवं वाटणं आणि नको वाटणं हे इतकं त्याचा सीमारेषा इतकी ही आहे की केव्हा आपल्याला हवं वाटेल केव्हा नको वाटेल, किंवा एखाद्या वेळेस ही गोष्ट हवीशी वाटते पण तीच गोष्ट दुसऱ्या वेळेला नकोशी वाटते. कारण इंद्रियांना ज्या सवयी असतात तर म्हणजे असं असतं की अगदी उन्हाळा आहे तर आपल्याला गरम पाणी नको असतं आणि आता पाऊस सुरू झालेला आहे तर आपल्याला गिझर लावावं लागतो आहे. असं जे की आहे म्हणजे आपल्या शरीराला, आपल्या इंद्रियांना काही सवयी आहेत, त्या सवयींप्रमाणे आपल्याला हवं नको पण वाटत असतं. दुसरं असतं की इंद्रियांना ग्रहण करण्याची जी काही एक हे आहे की एखाद्याला एखादी गोष्ट म्हणजे कडकडीत चहा लागणं, थंड चहा लागणं, गोड चहा लागणं, अजिबात गोड साखर न घालता चहा पिणं, अशा ज्या विविध प्रकार आपल्याला दिसतात हे सगळं काय आहे तर हे सगळं प्रत्येकाचं काहीतरी वेगळं आहे. आधीच्या श्लोकामध्ये आपण 24 तत्त्व पाहिली ती सगळ्यांच्यात होती, म्हणजे सगळ्या एकच एक होती, कोणाच्यात नाही किंवा कमी जास्त असं नव्हतं. आता मात्र आपल्या असं लक्षात येईल की हे प्रत्येकाचं काहीतरी वेगळं आहे. रामकृष्ण परमहंसाचं एक छान गंमतशीर गोष्ट सांगायचं आहे. तर मला एकदा काय झालं, एका शहरामध्ये म्हणजे खेडेगावातून शहरामध्ये मासे विकणाऱ्या बायका रोज मासे विकायला शहरात जायच्या. एकदा असं झालं की मासे विकून आपल्या गावी परत जाताना त्या अंधार झाला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण आपल्या गावी पोचू शकणार नाही, काळोख पडलेला आहे. म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की वाटेमध्ये एक घर लागलं, झोपडी लागली, त्यांच्या पडवीमध्ये आपण रात्र काढावी, सकाळी झुंजूमुंजू झालं की मग आपण आपल्या गावी जावं. आणि म्हणून त्यांनी तिथे शेतकरी जो होता राहणारा त्याला विचारलं, हो म्हणजे पडा की काहीच हरकत नाही, या पडवीमध्ये तुम्ही झोपा. आणि म्हणून त्या दोघी चौघी कोळणी ज्या होत्या त्यांनी आपली पथारी त्या पडवीमध्ये पसरली. आता योगायोग असा होता की ते ज्यांच्याकडे उतरले होते त्याची फुलाची शेती होती, त्यामुळे त्याच्या त्या पडवीमध्ये सगळीकडे फुलांचे हारे भरलेले होते आणि इतका छान सुगंध खरं म्हणजे पसरलेला होता. पण या कोळींना, मासे विकणाऱ्या कोळींना झोप काही येईना, कारण त्याला ह्या सुगंधाची सवय नाही. मग त्यातली एक जरा हुशार कोळी होती, तिने ती रिकामी टोपली होतीच ना मासे विकून आलेली, ती तिने आपल्या तोंडावर घेतली आणि घोरायला लागली. आता हे जे काय आहे, ही रामकृष्णांनी गोष्ट सांगण्यामागचा हेतू काय तर सुगंध आणि दुर्गंध हे व्यक्तिगणिक वेगवेगळं आहे. एखाद्याला फुलांचा सुद्धा सुगंध न सोसणं हे म्हणजे आपल्याला सगळं आश्चर्य वाटेल,
पण त्यांना ती सवयच नसल्यामुळे किंवा त्यांच्या घ्राणेंद्रियांना तो माशाचा सुगंध वाटत असल्यामुळे स्वाभाविकच आहे. त्यामुळे इच्छा आणि द्वेष हे जे काही असतात ना, ते व्यक्तिगणिक वेगवेगळे असतात असं आपल्याला दिसेल. म्हणून ते आपल्याला सांगतात की क्षेत्र म्हणजे हे सगळं आहे. आधीच्या ह्याच्यात आपण पाहिलं त्या कॉमन गोष्टी होत्या. आता ज्या आपण पाहतोय त्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. माऊलींनी छान सांगितलं, सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमलाचा भेदू, घ्राणा संगे विषादू तोषी येतात. नाक तेच आहे, सगळ्यांना आहे, पण नाकाने सुगंध काय वाटतो, दुर्गंध काय वाटतो हे वेगवेगळं असू शकतं. कशामुळे? ते जे की कशामुळे ते आपल्याला शोधायचं आहे. ते जो क्षेत्रज्ञ आहे, तो जो भगवंत आहे, ते जे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून ते सांगतात की तो आनंद देणारा सुगंध किंवा दुर्गंध नाक एकच असलं तरीसुद्धा वेगवेगळा अनुभव येतो, याचा विचार करायचा आहे. म्हणजे सुख आणि दुःख घ्यायचं आहे त्या इंद्रियामार्फत, नाकामार्फतच घ्यायचं आहे. पण समान असणाऱ्या घ्राणेंद्रियाच्या मार्फत घेणारं सुखदुःख हे व्यक्तिगणिक वेगवेगळं असतं. एखाद्याला अत्तर अजिबात चालत नाही, एखादा अत्तराशिवाय बाहेरच पडत नाही. असे जे काही विविध गोष्टी आपल्याला दिसतात त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल की हे जे काही आहे ते इच्छा द्वेषाचे जे परिणाम आहेत ते सुख दुःख असतात, ते वेगवेगळे असतात. कुणाला कशातून काय सुख मिळेल ते आपल्याला सांगता येत नाही, असं कळेल. आता इच्छा तर होणारच, इच्छा होणार नाही असं नाही. इच्छा काय व्हावी, कशाची इच्छा व्हावी ते आपल्याला ठरवता येऊ शकतं. इच्छा आणि आपण आता आध्यात्मिक ह्याचा अभ्यास करत असल्यामुळे आपण विचार करायचा की खरंच इच्छा कसली हे व्हायला हवी. पुण्याच्या महापौरांनी जाहीर केला आहे, उद्या रात्री सगळ्यांनी 9 वाजता जिथे कुठे असाल तिथून पसायदान म्हणा. छान इच्छा आहे ना. त्यांनी त्या चांगल्या इच्छेला सगळ्यांनी सन्मानाने आपण पाठिंबा द्यायला पाहिजे. साधी गोष्ट आहे, 5 मिनिटाचं काम आहे. त्याच वेळेला जिथे असाल तिथे लिंक दिलेली आहे आणि त्या ठिकाणी करा असं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारच्या इच्छा जरूर कराव्यात, आपण कराव्यात, सगळ्यांना करायला लावाव्यात. किंवा माऊली म्हणाल खळांशी व्यंकटे सांडो, जी काही दुष्ट मंडळी त्यांचा दुष्टपणा जावो, असं जर काही इच्छा आहे ती चांगली आहे. सत्कर्माकडे प्रवृत्ती न्यावी ही जी इच्छा आहे ती चांगली आहे. सगळ्या संतांनी सांगितलं आहे त्यांची जी दयेची व्याख्या आहे की काय करावं, तर दया तिचे नावं भूतांचे पालन, सगळ्या भूतमात्रांचं पालन करावं आणि ती दया अंतःकरणात असावी. अशा प्रकारच्या इच्छा जरूर असाव्या. आता तुकाराम महाराजांनी लगेच दुसरं म्हटलं आहे, आळिक निर्जालन कंटकाचे, आपण ते म्हणतच नाही, पण तेही सांगितलेलं आहे की भूतांचं पालन ही दया आहेच, पण जे कंटक आहेत, दुष्ट आहेत, त्यांचं निर्दालन करावं, ती पण दयाच आहे असं सांगितलं. असो, तो काही आपला विषय नाही. मुद्दा काय, तर आपल्याला इच्छा व्हायला हव्यात. तर त्या इच्छा काय व्हायला हव्यात? आपण जी उदाहरणं पाहिली, म्हणजे रामकृष्णांच्या त्या कोळणीचं गोष्ट पाहिली किंवा असं इंद्रियांच्या मार्फत आपण ज्या गोष्टीचं ज्ञान घेतो ते व्यक्तिपरत्वे वेगळं असतं असं पाहिलं. आपण ज्या इच्छा चा विचार करणार आहोत त्या अशा इंद्रियांच्या मार्फत आपल्याला होणाऱ्या इच्छांशिवाय आणखीन काहीतरी पुढल्या करूया. म्हणून आपण म्हटलं की इच्छा असेल तर कसली असायला हवी, तर स्वाभाविकच सगळ्यांना सन्मार्गाला नेण्याची इच्छा असायला हवी, चांगली इच्छा असायला हवी. असं जर म्हटलं द्वेषाचा विचार केला तर कुणाहीबद्दल द्वेष वाटण्याचं खरं कारण नाही. आता हे म्हणायला सोपं आहे पण तसं होत नाही. पण म्हणून आपल्याला सांगतात की माणसाने आपल्या मनाला आवर घालावा, कुणाहीबद्दल द्वेष वाटू नये असा प्रयत्न करावा. जसं चांगल्या इच्छा वाढल्या पाहिजेत तसा द्वेष कुणाचं वाटणार नाही असं पण झालं पाहिजे. काय होतं, मन इच्छा वाढवत राहतं, त्या इच्छा म्हणजे इतक्या प्रबळ होतात, त्या पूर्ण झाल्या नाहीत तर राग येतो किंवा पूर्ण होण्यासाठी काय 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 करायला लागतं. कधी कधी आपलं पूर्ण होणारच नाही असं एक मन निराश पण होतं. विविध प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि मग माणसाचं सुख आनंद समाधान गमावून बसतो. त्या इच्छेच्या मागे लागला तर माणूस स्वाभाविकच आपलं समाधान गमावून बसतो की आपल्या इच्छा पुऱ्याच होत नाही आहेत, काय करावं, साधीच तर इच्छा होती पण नाहीच माझी पुरी होत, मी केली इच्छा आणि पुरी झाली असं घडतच नाही, असं एक नैराश्य मनाला येतं. त्या काही यायचं आवश्यकता नाही. खरं तर ह्या सगळ्या मनाच्या गोष्टी असतात आणि म्हणून समर्थाने त्या मनाला जागेवर आणण्यासाठी 205 मनाचे श्लोक रचले की त्या
इच्छा कामाला व्हायलाच नको. किती आनंद आहे, किती समाधान आहे, जे आहे ते आपलं आहे असं मानण्यामध्ये कितीतरी आनंद आहे. असा विचार करायची सवय आपण मनाला लावून घ्यावी. नाहीतर इच्छा ह्या संपणाऱ्या नसतात. एक संपली की परत मन तृप्त होत नाही ना, आणखीन हवं आहे, आणखीन हवं आहे असं होतं. त्या इच्छेचे सुद्धा ना 2 प्रकार असतात. एक असतं, काही अशा आपल्या सुप्त इच्छा असतात, मनामध्ये असतात. आपल्याला वाटत असतं ह्या माझ्या इच्छा कधीच पुऱ्या होणार नाही आहेत. म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या त्या इच्छा असतात. म्हणजे त्या नको असतात असं काही नाही हां, परंतु आपल्याला माहीत असतं की ह्या काही पूर्ण होणार नाही आहेत. पण तरी आपल्या मनात कधी ते असतात. त्यामुळे त्या इच्छांना मन हेच कारण असतं. काही इच्छा अशा असतात की त्या आपल्या आवाक्यातल्या असतात, त्या पुऱ्या व्हाव्यात अशी आपली इच्छा पण असते, तसे आपले प्रयत्न पण असतात. पण ह्या सगळ्या इच्छांचा विचार केला तर त्याच्यामागे मन नावाचं कारण असतं. मग म्हटलं त्या इच्छा पुऱ्या होणारच नाहीत अशा प्रकारचं एक नैराश्य, त्याचं भय, हे काहीही जरी त्याची मागची कारणं शोधली, त्याला कारण मन हे एकच असतं. त्याने त्या मनाला जर आपण समजावलं तर ह्या इच्छांचा काही त्रास व्हायचं आपल्याला कारण नाही आहे. कसली भीती भेडसावणार नाही. इच्छा पुऱ्या झाल्या तरी फार मोठा काही आनंद होणार नाही. नाही एखादी पूर्ण झाली तरी काही वाईट वाटणार नाही. अशा प्रकारचं एक आपलं हे होतं बरं का. आपल्याला असा विचार करण्याची सवय लागली ना की म्हणजे माझी एक मैत्रीण मला म्हणाली होती की मला काय व्हिसा मिळेल का नाही याच्याबद्दल काही वाटत नाही. असलं नशिबात तर मिळेल व्हिसा, नसलं तर नाही. अशा प्रकारची मनाची तयारी होते. ही जी तयारी होणं आहे ना, हेच त्या इच्छा द्वेष जे म्हटलं आहे त्याच्यामधल्या इच्छेच्या मागे न लागता त्या मनाला ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत त्या भगवंतावर सोडून द्यायच्या आणि तो काय असेल ते योग्य ते करेल असं सांगायचं असं वाटतं. असं अनुभव घेणं, असं आठवण एवढ्यासाठी त्या सगळ्या गुणांची यादी दिलेली आहे. आपल्याला मात्र काय भोवतालच्या या दृश्य जगामधल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या पण कितीतरी इच्छा होतात. अगदी नुसता सीझन बदली होतो तेव्हासुद्धा त्या खाद्यपदार्थांच्या आठवणी होतातच की. काय पाऊस सुरू झाला, तिकडे धो पाऊस पडतो आहे, बातम्याला येत आहेत, सगळं ठीक आहे. पण तरी देखील अनेक घरांमधून भजी करण्याची आठवण झालीच की नाही आपल्याला. त्यामुळे ह्या अशा प्रकारची आठवण होणं, तशा इच्छा होणं, तसं आपण करणं, किंवा एखादा जुनी कुठली तरी आठवण असणं, त्या आठवणीचं पण आठवण होणं, ती इच्छा होणं, अशा मनाच्या अनंत त्या इच्छेमागच्या गोष्टी असतात. नुसतं इच्छा ह्या शब्दावर आपण जर आपल्या स्वतःचे अनुभव सांगायचे ठरवले तर पानभर अनुभव निघते. त्यामुळे त्याविषयी काही फार बोलायला हवं नाही. मुद्दा काय तर ह्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या माणसांमध्ये वेगवेगळ्या असतात आणि त्या पूर्ण होण्याची आपल्याला चिंता लागते उगाचच्या उगाच. पूर्ण झाली नाही तर राग येतो, पूर्ण झाली तर आणखीन वाढतात वगैरे वगैरे. नाही झाली, दुसऱ्या कोणाची तरी झाली आणि आपली झाली नाही तर मग द्वेष मत्सर पण वाटायला लागतो. एकूण काय, ह्या सगळ्या मनावर अवलंबून असतात आणि सुखदुःखाला कारण होतात. दोन्ही गोष्टी आहेत. झाल्या पूर्ण तर सुखाला कारण होतं, नाही झाल्या पूर्ण तर दुःखाला कारण होतं. त्यामुळे इच्छा ही गोष्ट अशी आहे की ती मनावर अवलंबून आहे आणि सुखदुःखाला कारण होणारी आहे. आता आपण गीतेचा अभ्यास करतो आहोत, त्यामुळे आपण ह्या अशा दैनंदिन इच्छांच्या गोष्टीमध्ये न अडकता आपण जरा विचार करूया की खरंच हे सुखदुःख कारण होत असेल, म्हणजे इच्छा ह्या सुखदुःखाला कारण होत असतील. आणि एकीकडे तर आपण म्हणतो सुख हे आतमध्येच आहे, स्वयंभूच आहे सुख. मग सुख जर स्वयंभूच असेल, आतमध्येच असेल, बाहेरून मिळवायचा विषयच नसेल तर मग त्या मनाला काही फार मोठा अगदी त्रास देऊन पुन्हा खऱ्या सुखाकडे, खऱ्या समाधानाकडे आणायला किंवा निरीच्छ करायला त्रास होण्याचं खरं काही कारण नाही. कारण सुख आतमध्येच आहे, बाहेरून मिळवायचा प्रश्नच नाही आहे. इंद्रियांमार्फत मिळणारं जे सुख असतं ते शाश्वत नसतं. सगळी वाक्य आपल्याला पाठ आहेत. इंद्रियांच्या मार्फत जे आपण सुख मिळत आहे ते सुख मिळत आहे, दुःख टाकून आले अशाच प्रकारचं असतं. पण ते तात्पुरतं असतं, शाश्वत काही नसतं. किंबहुना ते कालांतराने दुःखदायकच असतं. अशा सगळ्या गोष्टी या सुखाबद्दलच्या आहेत. त्यामुळे इच्छा, द्वेष, सुख, दुःख यासंबंधी काही फार बोलायला हवं आहे असं नाही. पुढे संघातच चेतना असा शब्द आहे. म्हणजे या शरीराला चालना देणारी जी चेतनाशक्ती आहे. आता ह्या चेतनेला कशाचाही संग लागत नाही. म्हणजे काय, चेतना नसेल तर हा देह जडच झाला ना. या देहामध्ये चेतना आहे, चैतन्य शक्ती आहे, म्हणून हे सगळे व्यवहार चाललेले आहेत. मग त्याला आपण आत्मतत्व म्हणतो, चैतन्य म्हणतो, प्राण म्हणतो. ती जी चेतनाशक्ती आहे त्या चेतनेचा
म्हणजे अगदी आपल्या केसापासून नखापर्यंत सगळीकडे ती चेतना आहेच आणि सतत आहे. ती चेतनाशक्ती कमी झाली की गडबड होईल. त्यामुळे त्या मन बुद्धी आपली जी जिवंत आहे किंवा आत्ता म्हटलं तसं हालचाली सगळ्या चालू आहेत, इंद्रिय आपली काम करत आहेत, या सगळ्याच्या मागे ती चेतनाशक्ती आहे. पण ती चेतनाशक्ती ही साक्षी भावाने बघते आहे, ती करत काही नाही आहे. आता हे अनेकदा आपला विषय झालेला आहे की ती आत असलेली चेतनाशक्ती आहे, तिच्यामुळे आपण हे सगळं करतो आहोत. ती काही करत नाही आहे, पण ती नसेल तर आपल्याला काही करता येणार नाही आहे. अशा अर्थाने ती साक्षी आहे. त्यामुळे चेतनेमुळे सगळं शरीर आपलं कार्यरत आहे, सगळी इंद्रिय आपली कार्यरत आहेत. ती चेतना गतिमान आहे, त्यामुळे चेतनेला आपण प्राण म्हणतो. ती चेतना आपली वृत्तिमय आहे, त्यामुळे चेतनेला आपण मन म्हणतो. त्यामुळे आपण शब्द जरी वेगळे वापरले तरी ती आत असणारी चेतनाशक्ती आहे. आपल्या प्रत्येक हालचालीला त्या शक्तीशिवाय ती करता येणार नाही आहे. त्यामुळे चेतना ही आपल्याला कळली. पुढला शब्द आहे धृती. धृती म्हणजे खरं तर धैर्य. इथे आपण नुसतं धैर्य नाही तर धारणा करण्याची जी शक्ती आहे, म्हणजे ही धृतीमुळे आपली जी पंचमहाभूतं आहेत शरीरामध्ये, ती धृती म्हणजे धारणाशक्तीमुळे ती पंचमहाभूतं गुण्यागोविंदाने आपल्या देहात आहेत बरं का. कसं ते आपण समजून घेऊया. आपल्या देहामध्ये पृथ्वी, आत तेज, वायू, आकाश आहे. जसं ह्या दृश्य जगामध्ये पण पंचमहाभूतं आहेत तसं आपल्या देहामध्ये आहे. खरं तर या पंचमहाभूतांचे जर गुणधर्म आपण पाहिले ना तर जरा निरनिराळे आहेत. म्हणजे कसं तर पृथ्वी ही पाण्याचा आधार आहे, पण पाणी पृथ्वीचा भाग गिळून टाकतं. त्यामुळे दोन्ही पंचमहाभूतात हे दोन्ही तसं म्हटलं तर एकमेकांचे शत्रू आहेत. आता पूर येतो तेव्हा सगळी जमीन कशी पाणी खेचून घेतं की नाही. म्हणजे आपल्या लक्षात येतं की ही पंचमहाभूताची दोन तत्व, पण पाण्याचा आधार जरी असली पृथ्वी तरी पाणी पृथ्वीचा भाग गिळून टाकण्याचा पण प्रयत्न करतं. किंवा आणखीन पाहिलं तर दुसरी पाणी आणि समजा काय अग्नी म्हटलं तर हे दोघं तर शत्रूच आहेत. अग्नीला पाणी जर वरती मारलं की अग्नी विझणारच आहे. त्यामुळे हे तर दोन्ही सरासर आपल्याला कळतंच आहे की हे दोन्ही पंचमहाभूतं एकत्र आहेत तर ते एकमेकांचे शत्रू आहेत. किंवा अग्नी आणि वायू, तो अग्नी वारा त्या अग्नी वाढवायला पण मदत करेल किंवा विझवून पण टाकेल. अग्नी म्हणजे वारा अग्नीला विझवून पण टाकू शकेल किंवा अग्नी वाढण्याला पण मदत करू शकेल. पण म्हटलं तर या दोघांचं जर गुणधर्म पाहिले तर असं की एकमेकाला पूरक आहेत असातला भाग नाही आहे, विरोधच आहे. आकाश मात्र सर्वव्यापी आहे. त्या सगळ्यांना मर्यादित ठेवण्याचं, वायूलासुद्धा मर्यादित ठेवण्याचं काम करतं. जसं समुद्र पाण्याला मर्यादित ठेवण्याचं काम करतं, तशी ही सगळी जी पंचमहाभूतं आहेत त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत. पण ही जी धृती आहे, धारणाशक्ती आहे, त्या धारणाशक्तीमुळे ह्या पंचमहाभूतांना शरीरामध्ये व्यवस्थित एकत्र सांभाळलेलं आहे. म्हणजे इंद्रियांना प्रेरणा देण्याचं काम पण करत आहेत, कार्यक्षम ठेवण्याचं काम करत आहेत. कार्यक्षम ठेवण्यासाठी या पंचमहाभूताची गरज आहे. आपण पाहिलं की पायामध्ये असणारं जे पृथ्वी तत्व आहे, कारण संबंध डोलारा या पायांना सांभाळायचा आहे, त्यामुळे पृथ्वी तत्व त्याच्यावर जास्त आहे. पायांच्या आधारावर आपला देह उभा राहणार आहे. असं सगळं जे की आहे ते ही धृती म्हणजे धारणाशक्ती करते. म्हणजे आता इच्छा, द्वेष, सुखदुःख, चेतना आणि धृती या सगळ्या जर म्हटलं तर एका अर्थाने आपल्या अंतःकरणाच्या प्रवृत्ती आहेत. आधीची 24 तत्त्व सांगून झाली आहेत आणि आता हा जो संघात म्हणजे समूह आहे, ह्या ज्या 8 गोष्टी सांगितल्या, सहा गोष्टी, इच्छा, द्वेष, सुखदुःख, चेतना आणि धृती, या सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचा जो सगळा समूह आहे. म्हणजे कसा आहे हा समूह तर एखाद्या वाहनाचे जसे सुटे भाग असतात आणि ते सगळे सुटे भाग व्यवस्थित पद्धतीने एकत्र केले की मग वाहन तयार होतं. तसं हे सगळे सुटे भाग आहेत. ते सुटे भाग म्हणजे मागच्या श्लोकातले 24 तत्व आणि या श्लोकांमधली ही 6 भाग किंवा 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय, अशी ही 12 तत्व, हे सगळे जर केलं तर या सगळ्या तत्वांनी मिळून हे क्षेत्र म्हणजे हा देह तयार झालेला आहे. आणि हे भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये सांगताना समासेन उदाहृतम म्हटलं आहे. म्हणजे मी तुला थोडक्यात सांगितलं, 24 तत्व पण सांगितली आणि आत्ताची ही
पाच कर्मेंद्रिय आणि 7 असे संघात असे 7 म्हणजे 12 तत्व पण सांगितले. आणि ही सगळी मिळून जी आहे हे सगळ्यांचं मिळून हे क्षेत्र तयार झालेलं आहे असं पण सांगितलं. मग देहाला क्षेत्र म्हटलं आणि क्षेत्र या सगळ्या तत्वांचं झालं आहे. आता या शेताबद्दलच विचार, शेत शब्द वापरल्यामुळे आपण शेताचा विचार करूया. आणि मग शेतकरी जसं शेतामध्ये जेव्हा एखादं बी पेरतो तेव्हा आधी त्याला सगळी कामं करावी लागतात. जे काही आपल्याला फळ मिळवायचं आहे त्या फळाचं बी पेरायचं असतं, त्यामुळे शेताची आधी त्याला काळजी घ्यावी लागते. तसं आपल्याला या देहाचा विचार करायला लागेल. या देहाकडून आपल्याला जे कर्म करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे शेतामध्ये जे बी टाकू त्याचं फळ मिळणार आहे, तसं आपण जे कर्म करू त्याचं फळ मिळणार आहे. हा विचार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता नुसत्या कोणत्या तत्वानी एक क्षेत्र तयार झालं ते कळलं आहे, पण त्या शेतामध्ये पीक जर चांगलं यायला हवं असेल तर जे पीक आपल्याला हवं आहे तेच तो शेतकरी बी पेरणार आहे. तसं आपलंसुद्धा आहे की आपल्याला चांगलं फळ हवं आहे ना, म्हणजे एकीकडे आपण पाहणार आहोत की फळाची इच्छा न ठेवता कर्म करायचं, पण चांगलंच कर्म करायचं. आणि ही पण खात्री भगवंताने दिली की चांगलं कर्म केलं, चांगल्या प्रवृत्तीनं कर्म केलं तर फळाची काळजी करायचं कारण हे चांगलं फळ मिळणारच आहे. या अर्थाने विचार केला तर या सगळ्या 36 तत्वांच्या ह्या क्षेत्ररूपी गाठोड्यातनं आपल्याला काय करायचं आहे तर जे कर्म करून घ्यायचं आहे त्या कर्माचं फळ चांगलंच मिळणार आहे. चांगलं कर्म चांगलं फळ या ज्याला पुण्य आपण म्हणतो. आणि उलट झालं वाईट कर्म मग पाप, वाईट फळ. आता हा जो देह आहे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो, म्हणून हा जो देह आहे तो आपल्या या सगळ्याचा एक म्हणजे प्रकृती आणि पुरुष, तर ही प्रकृती आहे. हा देह जो आहे ही म्हणजे प्रकृती आहे. आणि ह्या प्रकृतीपासून जो आतमध्ये पुरुष म्हणजे भगवंत जो काम करतो आहे प्रकृतीकडून करून घेतो आहे त्याचा पण विचार आपल्याला करायचा आहे. आणि पिंडाचा जसा करायचा आहे तसा समष्टीचा पण करायचा आहे. हे काही वेगळं अगदी पूर्णपणे नाही, सगळं समष्टीवरती पण आपलं अवलंबून आहे बरं का. देहाच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टींवर पण अवलंबून आहे. ते पण कसं आहे ते आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की हा जो देह आहे हा समष्टी प्रकृतीला जाणणारा आहे. म्हणजे क्षेत्रज्ञ किंवा परमात्मा असं ज्याला म्हणायचं आहे त्याला जर आपल्याला जाणायचं असेल तर या दृश्य जगातल्या क्षेत्रज्ञाला म्हणजे भगवंताला पण जाणायचं आहे. म्हणजे काय करायचं तर हा सगळ्या विश्वाचा नियंता आहे. फक्त आपला देह चालवणारा आतमध्ये काहीतरी आहे. आत्ता म्हटलं तसं की तो भगवंत चैतन्याच्या मार्फत आपला देह चालवतो आहे. एवढ्यापुरतंच नाही आहे तर तोच तो पिंडी असणारा जो परमात्मा आहे तोच हे सगळं विश्व पण चालवतो आहे. जसं आपण आहे ना आपला जसं पिंडाचा म्हणजे व्यक्तीचा जसा स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे वगैरे वगैरे, तसं आपल्याला या समष्टीचा म्हणजे या विश्वाचा पण कळ आहे की ह्याला पण स्थूल देह आहे, ह्याला पण सूक्ष्म देह आहे म्हणजे समष्टी बुद्धी आहे. याचा पण सगळा कोणताही नियंता आहे. जसा आपल्या देहाचा नियंता आहे ज्याला आपण आता क्षेत्रज्ञ म्हणून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तसा या समष्टीला म्हणजे या विश्वाचा पण नियंता आहे. आणि विश्वाचा नियंता म्हणजे सुद्धा हाच परमात्मा आहे. दोघांचा विचार केला तर नियंता एकच आहे. तोच नियंता आपलं पिंड चालवतो आहे, हा देह चालवतो आहे, तोच नियंता हे विश्व पण चालवतो आहे. हे आपण समजून घ्यायचं आहे. मग त्याला नावं कशी द्यायची, वेगळी द्यायची किंवा काय नावाने समजून घ्यायचं तो भाग वेगळा. म्हणजे तसं आहे ना की पंचमहाभूतांचं त्या परमात्म्याशी तादात्म्य. आता जसं समष्टीचा म्हणजे विश्वाचा विचार केला तर विश्वामध्ये असणारी पंचमहाभूतं. आणि आत्ता जसं आपण म्हटलं की माणसाचं आपल्याला कळलं की माणसाची पहिली 24 तत्व आपल्याला कळली की ठीक आहे, ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, मन आहे, ते मूळ प्रकृती आहे, अव्यक्त आहे, मनबुद्धी अहंकार आहे, ते आपल्याला कळलं. आता यांच्यामध्ये काय म्हणायचं किंवा ह्या इच्छाद्वेष वगैरे म्हटलं हे सगळं समष्टीला कुठून आणायचं असा प्रश्न आपल्याला पडेल. तर समष्टीचं पण एक सूक्ष्म मन आहे, समष्टीचं पण एक स्थूल देह आहे. हा आपल्याला विचार घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं तर जसं पंचमहाभूतांचा विचार केला तर आकाश आहे, तर आकाश म्हणजे काय आहे 10 दिशा म्हणजे दिग्देवता आहे, किंवा वायू आहे, वायुदेवता आहे, किंवा अग्निदेवता आहे. असं प्रत्येकाच्या देवता आहेत. किंवा आपण जसं आपल्या पिंडाचा विचार किंवा देहाचा विचार करतो तेव्हा सत्वरज तमाचा विचार करतो. आपल्या सगळ्यांचं जे वेगळेपण पाहताना आपल्याला दिसतं की सात्विक माणसाचं हे कसं असतं, त्याच्या आवडीनिवडी आपल्याला कळतात. राजस्य कशा, तामस्य कशा, असं आपली प्रकृती त्रिगुणात्मक असते.
असं आपण म्हणतो. तसं या समष्टीचा विचार केला तर त्याची पण प्रकृती त्रिगुणात्मक असते. म्हणजे कसं, तर आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो. विष्णू म्हटला की तो सत्वगुण आहे, म्हणजे सत्वगुणामधला सत्वगुण आणि भगवंत म्हणजे विष्णूचं रूप, किंवा रजोगुण आणि भगवंत असं म्हटलं तर ब्रह्माचं रूप, कारण निर्मिती त्यांनी केली म्हणून. आणि तमोगुण आणि भगवंत असं म्हटलं तर आपण शिवाचं रूप असं म्हणतो. त्यामुळे व्यक्तीचा आणि समष्टीचा विचार केला तर व्यक्तीच्या स्तरावर पण देह, मन, बुद्धी, अहंकार, इच्छा, द्वेष, आत्ता सगळं यादी घेतली, सुख दुःख असं आहे. समष्टीच्या पण स्तरावरती विचार केला, पण ते करताना आपण दिग्देवता, वायुदेवता, अग्निदेवता किंवा आत्ता म्हटलं तसं ब्रह्मा विष्णू महेश यांचा विचार करायचा. पिंडी ते ब्रह्मांडी वेगवेगळे शब्द असले तरी आपल्या लक्षात येईल की तो जो परमात्मा आहे किंवा क्षेत्रज्ञ, तो जो क्षेत्रज्ञ आहे, तो क्षेत्रज्ञ हे पण चालवतो आहे आणि ही समष्टी पण चालवतो आहे. व्यक्तीचं जे काही अस्तित्व आहे ते सगळं या समष्टीच्या तत्वांवर पण अवलंबून आहे. म्हणजे कसं, तर आपण उदाहरणाने आपल्या लक्षात येईल, जसं आपण म्हणतो की आपण श्वास घेतो आहे. आता आपण श्वास घेतो आहे आणि हा देह आपला चालतो आहे, बरोबर आहे. ते श्वास घेतो आहे कुठून, तर ह्या वातावरणातल्या वायूतूनच. म्हणजे समष्टीमध्ये असणाऱ्या पंचमहाभूतातलं जे वायुतत्व, त्या वायुतत्वामुळेच आपण श्वास घेऊ शकतो आहे आणि आता जिवंत राहू शकतो आहे. अनेकदा आपल्याला अनुभव येतो की अगो काय सफोकेटेड होत आहे, जर दारं खिडक्या उघडा. हे का, तर हे जे काही पंचमहाभूता समष्टीतलं पंचमहाभूतातला वायू आहे, त्या वायूवरच आपला हा देह म्हणजे हा पिंड पण चालणार आहे. हे सगळीकडे आपल्याला कळेल की समजा अगदी आपले डोळे, रूप रंग हे अस्तित्वात आहे म्हणून डोळे काम करत आहेत, काहीतरी नाद आहे म्हणून कान काम करत आहेत, काहीतरी म्हणजे वास, सुगंध किंवा दुर्गंध आहे म्हणून आपल्याला त्या घ्राणेंद्रियांना ते काम करत आहे. म्हणजे ही आपली जी ज्ञानेंद्रिय आहे, ती ज्ञानेंद्रिय जे ज्ञान मिळवत आहेत ते समष्टीच्या माध्यमातूनच मिळवत आहेत असं दिसेल आपल्याला. समष्टीशिवाय हे शक्य नाही. म्हणजेच आता हे समष्टी म्हणजे जे ईश्वर रूप आहे, त्या ईश्वराशिवाय आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांकडनं काम घेऊन करताच येणार नाही, याचा अर्थ आपल्याला कळेल. आता हे जे समष्टीमधलं ईश्वर तत्व आणि आपल्यामधलं ईश्वर तत्व हे समजून घेण्यासाठी जे काही करायचं आहे त्याला आपण सोप्या भाषेमध्ये आपण म्हणतो उपासना करणं, साधना करणं, समजून घेणं, संतांचे ग्रंथ वाचणं, अशा प्रकारची साधना उपासना करून हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. की हे सगळं कसं आहे, तर नुसतं पिंडी ते ब्रह्मांडी शब्द वापरला की आपल्याला कळतं. आत्ता म्हटलं तसं समष्टीमध्ये ज्या ईश्वर तत्व आहे तेच ईश्वर तत्व आपल्यामध्ये कसं आहे ते कळणं असं होईल. साधनेने किंवा उपासनेने काय होतं, तर आपली जी काही देह, मन, बुद्धी आहे या सगळ्यावर एका अर्थाने नियंत्रण येतं. विचार कसा करावा, बुद्धी कशी चालवावी, चुकीचं काही वर्तन करू नये हे सांगणं, हे कोण करणार, कोण सांगणार, तर आपलं मनबुद्धी जाते, उताराच्या मार्गानेच जाते. तिला मार्गावर आणण्यासाठी काही त्या मनबुद्धीनं चुकीचं करू नये यासाठी काय, तर ह्याच्यासाठी त्या उपासनेचा, साधनेचा उपयोग होतो. हे जर झालं नाही तर मग काय होतं, तर मग पापपुण्याचा विचार करताना पापाचा जास्त होईल आणि जन्ममृत्यूचं जे चक्र चाललेलं आहे ते चालू राहील, याच्यापेक्षा काय होणार. असं होऊ नये म्हणून साधनेच्या, उपासनेच्या मार्गाने हे ईश्वर तत्व काय आहे ते शोधून काढणं, ते क्षेत्रज्ञ म्हणजे काय ते शोधून काढणं, क्षेत्रज्ञ शोधून काढणं म्हणजे क्षेत्रज्ञ समजून घेणं हेच ज्ञान आहे. त्यालाच आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान वगैरे म्हणायचं आहे. ते कळण्याचा हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. आता या देहातून तो परमात्मा अभिव्यक्त होतो. हां, आपण नेहमी म्हणतो की भगवंत जर अभिव्यक्त होतो तर ते चांगलंच असलं पाहिजे ना, म्हणजे माणसं सज्जनच असली पाहिजेत सगळे, कारण तो भगवंत जर अभिव्यक्त होतो आहे तर भगवंत वाईट कशी गोष्ट करेल असं आपल्याला वाटते. पण होतं असं की आपल्या ज्या गोष्टी म्हणजे हा माझा हा परका भेद, आपल्याला हव्या अशा सगळ्या आपल्या कामना या सगळ्यावरती गोष्टी अवलंबून असतात आणि मग त्या विकृतीकडे नेतात. म्हणून ते आपल्याला सांगतात की या देहातून तो जो परमात्मा अभिव्यक्त होतो आहे आणि तो अभिव्यक्त होणारा परमात्मा आपल्याला ओळखायचा आहे, विकृतीकडे तो जाणार नाही, याच्यासाठी साधना, उपासना हवा आहे. खरं तर अगदी असं सोपीच व्याख्या करायची म्हटली तर असं आहे, सगळं जे की आहे ते आपलंच आहे असं म्हणणं, की कोणी माझा परका भेदच नाही ना. माझा परका भेद वाटणं
याचा अर्थच असा आहे की ते आपल्याला आसक्तीकडे नेणार आहे. हे माझं, ते तुझं असं वाटणं, किंवा हे मलाच हवं, हे मला नको, किंवा मला असंच लागतं, अशा प्रकारचे विचार मनात येणं म्हणजे हा आसक्तीचा झाला. आणि काही नाही, जे जसं आहे तसं स्वीकारणं, ह्याला भक्ती म्हणायचं. उपासनेच्या साधनेच्या द्वारा आपली प्रगती कशी व्हायला पाहिजे तरी, की जे जसं आहे तसं ते भगवंतानी आपल्यासाठी केलेलं आहे, त्याच्यातच आपण आनंद समाधान मानला पाहिजे असं वाटणं, याला भक्ती म्हणायचं. उपासनेच्या साधनेच्या द्वारानं ह्यानी आपण ती भक्ती समजून घ्यायची. थोडक्यामध्ये आपण पाहिलं की हे जे काही त्रिगुण आहेत, पंचमहाभूत आहेत, अष्टधा प्रकृती आहे, ही सगळी कारण प्रकृती आहे. आधीच्या श्लोकामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी कारण प्रकृती म्हणायचं. आणि आपली जी सगळी 10 इंद्रिय आहेत, त्यांचे जे विषय आहेत, ती सगळं, आणि मन, हे सगळं जे आहे ते त्यांच्यामार्फत हे सगळं कार्य चालतं. मग त्याला ह्या सगळ्या प्रकृतीमुळे, प्रकृतीशिवाय करता येणार नाही ना. त्या पंचमहाभूत किंवा अष्टधा प्रकृती किंवा हे त्रिगुण जे आहेत, त्या सगळ्यांच्यामुळे आपलं मन, आपली बुद्धी हे सगळं काम करत असते. आता असं जेव्हा असतं, पण जीवन म्हटलं की सुख, दुःख, व्याधी, संकट ही सगळी येतात. आत्ता म्हटलं तसं साधनेचा, उपासनेचा उपयोग काय, तर ह्या साधनेने, उपासनेने मनाला एक प्रकारचं प्रशिक्षण मिळतं. आणि मनाच्या प्रशिक्षणाचं काम हेच आहे की असं प्रशिक्षण मिळालं पाहिजे की हे जे काही काय व्याधी आहे, सुख दुःख आहे, काही अडचणी येतात, त्या अडचणी वाटून नयेत, अशासाठी ह्या प्रशिक्षणाचा उपयोग होतो. उपासना करायची, साधना करायची, भगवंताला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, हे सगळं कशासाठी करायचं, तर ही एक प्रकारची ज्ञानसाधना आहे, भगवंताला ओळखण्याची साधना आहे. ती आपण केली, यशस्वीपणे केली असं म्हणूया, तर मग संकट येणार नाहीत असं म्हटलंच नाही आहे भगवंतानी, पण त्या आलेल्या ज्या अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणी सहन करण्याची ताकद आपल्याला येईल. एखादं भौतिक सुख असतं ना, किंवा भौतिक ज्ञान म्हणूया, हेच आपल्याला मिळवायचं असेल, एखादी डिग्री मिळवायची, तर मग काय होईल, तर त्या एखादी गोष्ट, एखादं भौतिक ज्ञान मिळवण्यासाठी मला ती आवड आहे असं म्हटलं की बरं. समजा असं म्हटलं की मला ना कधीपासून हार्मोनियम शिकायचे, ती आवड असू शकते माणसाला, आणि ती माणसाला आवड असली की ती आवड ते काम करून घेण्यासाठी पुरेशी आहे. तो स्वाभाविकच ते संधी मिळाली की ती आवड आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपण तो माणसाचा स्वभाव गुण आहे की मनात असतं, आणि मग हे दिवस जमलं नाही, पण आता जमता येणार, तर मी करीन असा विचार करणं. त्यामुळे असं असू शकतं. पण समजा आपण असा विचार करू की हे सगळं नुसतं आवड असून पुरणार आहे, सवड मिळाली की त्या आवडीचं रूपांतर होईलच आपली आवड पूर्ण करण्यामध्ये. इथे काही आपल्याला बाकी अटी असण्याचं कारण नाही आहे. एक आवड एवढी पुरेशी, भौतिक गोष्टी मिळवण्यात, म्हणजे जसं एखाद्या मुलाला इंजिनियर व्हायचं असेल, तर इंजिनियर व्हायचं आहे, तर त्याला ती आवड असली की पुरे, किंवा बालांना सायन्सला जायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे असं तरी म्हटलं की पुरेसं आहे. आपल्याला असं नाही म्हणावं लागणार, इंजिनियर व्हायचं आहे ना, मग तू सज्जनच असलं पाहिजे, तू कधीच लबाडी करता कामा नये, तू लोभी असता कामा नये, तू उद्धटपणाने बोलणं असता कामा नये, तुझ्या वाईट कुठल्या सवयी तुला असता कामा नयेत. आता ह्या गोष्टी ज्या वाईट आहेत त्या वाईटच आहेत, पण इंजिनियर होण्यासाठी अटी नाही आहेत काही, या सगळ्या नाही आहेत म्हणून तुला प्रवेश मिळणार नाही असं कोणीच म्हणू शकणार नाही. आपण भौतिक गोष्टींचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, ह्या सगळ्या सवयी, चांगल्या सवयी असणं, माणूस चांगला असणं, सत्प्रवृत्त असणं, ही गोष्ट आवश्यकच आहे. पण भौतिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी या गोष्टी असायलाच हव्या. ह्या असल्या तर फारच चांगलं, याबद्दल वादच नाही, पण ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी ह्या काही अटी असायचं कारण नाही आहे. आवड असली की आपल्याला लगेच पुरेसं आहे. ज्या गोष्टीची आवड आहे ती भौतिक गोष्ट शिकायला ते पुरेसं आहे. संधी मिळाली की तो माणूस ते काम करू शकेल. आपण आता आध्यात्मिक शास्त्राचा विचार करतो, आपल्याला भगवंत जाणून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मात्र आपल्याला त्या स्वस्वरूपाचा, त्या आत्मज्ञानाचा, त्या ईश्वराचा जर का शोध घ्यायचा आहे आणि त्याचा जर विचार करायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग मात्र आपल्याला सज्जनच असलं पाहिजे, चांगलंच वाटलं पाहिजे, नाहीच आपण वाईट गोष्टी करता कामा, किंवा काय म्हणायचं की द्वेष कोणाचा असता कामा नाही, वगैरे वगैरे, हे सगळं असलंच पाहिजे. एखादं असं असतं ना की एखाद्या वस्तूचं ज्ञान प्राप्त करायचं असेल ना तर सोपं असतं. समजा आपण म्हटलं की या पेनाबद्दल मला माहिती घ्यायची की हे पेन उगतं आहे का, त्याच्यात लाल शाई आहे का, निळी शाई आहे, असं जर असेल तर त्याचं आपल्याला ह्या वस्तूबद्दलची ज्ञान मला घेता येईल, कारण ती वस्तू आणि मी वेगळे वेगळे आहोत. अगदी सहज गोष्ट आहे की कुठल्याही वस्तूबद्दल जर आपल्याला ज्ञान मिळवायचं झालं ते अगदी सहज आपल्याला मिळेल, कारण ती वस्तू वेगळी आहे आणि मी वेगळी आहे.
ज्या वस्तूची माहिती आपल्याला हवी आहे ती वस्तू आणि ज्याला माहिती हवी आहे ती व्यक्ती, या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्यावर प्रश्नच नाही आहे. आपण ज्या आत्मज्ञानाचा, ज्या परमात्म्याचा, ज्या स्वस्वरूपाचा विचार करतो आहे त्याचं वेगळं नाही आहे ना. त्यामुळे आपल्याला ही अडचण आहे. वस्तूबद्दलचं आपल्याला असं असतं की ही जी ज्ञानेंद्रिय आपल्याला दिलेली आहेत ना, याचा आधार घेऊन आपल्याला वस्तूचं ज्ञान प्राप्त करून घेता येतं. स्वाभाविक आहे. कुठल्याही वस्तूची माहिती गोळा करायची असेल तर आपल्याला ती वस्तू डोळ्यांनी पाहता येते, आपल्याला त्याचं रंगरूप कळतं आहे, नाकाने त्याचा वास घेता येईल, तर तोंडाने चव घेता येईल. सगळी इंद्रिय आपल्याला दिलेली, त्या इंद्रियामार्फत त्या वस्तूबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळेल. आता या स्वस्वरूपाबद्दल ज्ञान मिळवायचं आहे, अव्यक्त आहे आणि ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मनोबुद्धी ह्यांचा काहीच उपयोग आपल्याला होत नाही आहे, म्हणजे ती अपुरी आहे. त्यांच्याकडून आपल्याला या स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही आहे, म्हणून आपल्याला हा प्रश्न आहे. मग आता ह्या सगळ्या यादीमधल्या 36 तत्वांचा विचार करून झाला तरी देखील क्षेत्रज्ञ कोण आहे हे जाणण्यासाठी काहीतरी वेगळा विचार असायलाच हवा आहे. तो काय, तर या स्वस्वरूपाच्या किंवा या क्षेत्रज्ञाच्या जाणण्यासाठी अत्यंत सूक्ष्म बुद्धी असायला हवी. ह्या स्थूल बुद्धीतून नुसत्या मनोबुद्धी, इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय यांनी काही काम होणार नाही. मग काय करायला हवं? आमच्या मंदाताई गंधे एक छान गंमतशीर प्रसंग सांगतात. त्या म्हणतात सूक्ष्मबुद्धी करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, तर म्हणजे एकदा काय झालं, खूप श्रीमंत माणूस होता, खूप श्रीमंत होता, चिक्कार पैसा होता त्याच्याजवळ. मग तो काय झालं, त्याच्या मनात एक दिवस आलं की ह्या वेळेला नवरात्रामध्ये ना आपण सोन्याची देवीची मूर्ती करावी. आणि म्हणून सोनाराकडे गेला आणि म्हणाला, आमच्याकडल्या काय अन्नपूर्णा आहे का, काय दुर्गा माता आहे, तर तिची जर सोन्याची मूर्ती करून दे. किती लागेल सोनं? तर सोनाराने सांगितलं की तुमचं हे सांगा, 200 ग्रॅमचे करू का, 250 ग्रॅमचे करू का, वगैरे वगैरे झालं बोलणं. नाही करा ना, म्हणजे छान मूर्ती करा. आणि मग सोनाराने सांगितलं, अरे वा तुम्ही हे करताय, मग ती देवी आपण वाघावर बसलेली किंवा सिंहावर बसलेली अशी करूया का? मग श्रीमंतच माणूस तो मला, हो चालेल, सिंह करा, सिंहावर आता आरूढ झालेली अशी म्हणे दुर्गा करा. मग तसं ठरलं, सिंहावर आरूढ झाली करायचे. मग काय तिच्या हातामध्ये खड्ग दाखवायचं, आणखीन काय सगळे आयुध दाखवायचे, त्रिशूळ दाखवायचं वगैरे वगैरे असं सगळं, आणि ते सगळं सोन्याचं करायचं, असं ठरलं. मग सोनार म्हणाला, हे सगळं बरोबर आहे, पण ती युद्ध करताना दाखवायची असेल तर तो एखादा राक्षस तिच्या पायाखाली दाखवूया आपण. त्या राक्षसाच्या उरावर पाय ठेवून ती हे करते आहे, राक्षसाला मारते असं दाखवूया का? मग तो सोनार मला काही हरकत नाही, तसं पण करा. आणि म्हणून असं तो जे काही सोनार म्हणतो आहे तसं सांगून त्यांनी ती सोन्याची देवीची मूर्ती करायला दिली. खूप छान मूर्ती केली आणि तयार झाल्यावर त्यांनी बोलावलं आणि मग मालकाला सांगितलं की तुमच्या ह्याच्याप्रमाणे केली आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की मूळ देवीची मूर्ती समजा 200 ग्रॅमची आहे, तो जो वाघ होता, काय सिंह होता, तोही 200 ग्रॅमचा होता, तो खालचा राक्षस होता, तोही 200 ग्रॅमचा होता. आणि मग तो मालक म्हणाला, अहो देवी पण 200 ग्रॅमची. आणि तो सोनार म्हणाला की मला वाघही दिसत नाही आहे, मला देवीही दिसत नाही आहे, मला राक्षसही दिसत नाही आहे, मला फक्त सोनं दिसतं आहे. कारण त्याचा फक्त सोन्याशीच संबंध आहे, त्याला किंमत जी मिळणार आहे ती सोन्याची मिळणार आहे. राक्षसाची किंमत कमी आहे आणि देवीची किंमत जास्त असं नाहीच आहे. जेवढं सोनं वापरलं आहे त्याची किंमत त्याला मिळणार आहे. त्यामुळे त्याला काय दिसलं, सोनाराला काय दिसलं, आपल्याला दिसलं. आपल्याला दुर्गा दिसली, सिंहावर आधारित दिसली, राक्षस पायाखाली दिसला, हातात खड्ग दिसलं, हातात त्रिशूळ दिसलं, सोन्याने लखलखताय असं सगळं आपल्याला दिसलं वेगळं वेगळं. सोनाराला काय, सोनाराला फक्त सोनंच दिसलं. ती जी त्याची दृष्टी आहे ना ती म्हणे सूक्ष्मदृष्टी आहे. तसं ते आपल्याला सांगा की क्षेत्रज्ञ जो आपल्याला कळायला हवा आहे, हा देह स्वस्वरूपाचं ज्ञान व्हायला हवं आहे, तो काय आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला सूक्ष्मदृष्टी पाहिजे. आपल्याला जे सगळं वेगळं वेगळं दिसतं आहे तसं नाही चालणार. म्हणून ते आपल्याला सांगतात की काय करायचं, तर सूक्ष्म, या अर्थाने सूक्ष्मदृष्टी हवी आहे. आता असं आहे की स्वस्वरूप आहे, त्याला नाम नाही, रूप नाही, त्याला आपण आत्ता म्हटलं तसं तुझं माझं असायला नाही, चांगलं नाही, वाईट नाही, असं काही नाही. सगळ्यांमध्ये असणारा तो भगवंत आपल्याला दिसला पाहिजे, तो क्षेत्रज्ञ आहे. ते जेव्हा होईल तेव्हा ते स्वस्वरूपाचं ज्ञान होईल. मग त्याच्यासाठी सगळी 36 तत्त्वं जी आहेत त्याचा काहीच आपल्याला उपयोग होणार नाही आहे. ती आहेतच, त्याच्याशिवाय आपण विचार करू शकत नाही, एवढ्यापुरती ती आहेतच. मग आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला ह्या सगळा जो काही
अपपर म्हणतो तो भाव काढून टाकायला पाहिजे. सर्वांवर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. कुठल्याच व्यक्तीवर कुठल्याच वस्तूवर आसक्त होता कामा नाही आहे. तर मग आपल्याला या जसं क्षेत्राचा विचार केला तसं क्षेत्रज्ञाचा पण विचार करता येईल आणि क्षेत्रज्ञ समजून घेता येईल. क्षेत्र आपल्याला समजलं, त्या क्षेत्रामध्ये असणारी सगळी 36 तत्त्वं आपल्याला कळली, ती कशी कशी वेगळी असतात, कशाचं ज्ञान होतं हेही आपल्याला कळलं. आता प्रश्न आहे की ह्या सगळ्याला चालवणारी जी यंत्रणा आहे, क्षेत्रज्ञ आहे, त्या क्षेत्रज्ञाला आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ह्या क्षेत्रज्ञ समजण्यासाठी संत मंडळींनी आपल्याला सांगितलं की 3 गोष्टी आवश्यक असतात. हा क्षेत्रज्ञ कळेल बरं का. भगवंत जो आहे तो भगवंत हे सगळं चालवतो आहे, तो भगवंत काय ते आपल्याला कळेल. कारण 3 गोष्टी असल्या की पुरेल. मनुष्यत्व असलं पाहिजे, मुमुक्षत्व असलं पाहिजे आणि महापुरुषांचा आश्रय असला पाहिजे, संतांचा आश्रय असला पाहिजे. या 3 गोष्टी असल्या की हा भगवंत काय आहे, हा क्षेत्रज्ञ कोण आहे, हा कसं काय यंत्रणा त्याची आहे, तो कसं चालवतो आणि आपल्याकडून पुण्याच्याच गोष्टी कशा करून घेतो, तो कसा आपल्याला सावध करतो, आपण चुकीचा विचार केला तर कसं आपल्याला बरोबर करतो, कुठली साधना करायची, कुठली उपासना करायची आणि त्या साधनेच्या उपासाच्या सहाय्याने मनाला कसं नियंत्रित करायचं, इंद्रियांना कसं ताब्यात ठेवायचं, हे सगळं तो क्षेत्रज्ञ करतो. पण मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा आश्रय एवढ्या 3 गोष्टी पाहिजे. त्यातला एक तर आपल्याजवळ आहे, आपण मनुष्य आहोत, त्यामुळे आपल्याला त्याचा काहीच प्रश्न नाही आहे. स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर या 3 एक गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. आता मुमुक्षत्व मिळालं पाहिजे म्हणजे काय, तर परमेश्वराला जाणण्याची इच्छा असली पाहिजे, मोक्षाची इच्छा असली पाहिजे. म्हणजे हा जो काही ईश्वर आहे, सर्वज्ञ आहे किंवा क्षेत्रज्ञ आहे, परमात्मा आहे, तो सगळं हे करतो आहे, जरी दिसला नाही तरी तो हे करतो हे आपल्याला कळलेलं आहे. त्याला जाणण्याची इच्छा असणं, आता हेही कसं फार मोठं खरं कठीण नाही आहे, ती इच्छा असायला काय हरकत आहे. पण तरी देखील ही मोठी अवघड गोष्ट आहे. कारण आपण दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढे रमलेले असतो की ठीक आहे, असला तर असला ईश्वर, अशा प्रकारचे जे इंद्रिय त्यांच्या विषयामध्ये अशी की आसक्त होतात, भौतिक गोष्टीमध्ये अशी की असतात की आपल्याला त्या भौतिक सुखांमध्येच बरं वाटतं आणि ते जे की चाललेलं आहे त्या इंद्रियांच्या मार्फत भोग घेण्यामध्ये आपण आनंदी असतो. एवढ्या मोक्षाच्या गोष्टी काही नको. आपण म्हणतो कोणी पाहिला आहे मोक्ष, बरं चाललं आहे ते असला तर मिळेल असं म्हणून आपण त्या मोक्षाकडे जात नाही. संसार, त्या संसारातली जी काही सुख दुःख असतात ह्याच्यामध्ये आपण दंग असतो. म्हणजे अगदी धार्मिक वृत्तीचा जरी माणूस घेतला, म्हणजे सर्वसामान्यांचं तर असं असतंच की तो बिचारा इंद्रियांच्या सुखामध्येच आनंद घेत असतो. पण अगदी खरंच एखादा धार्मिक मनोवृत्तीचा असला तो सुद्धा परमेश्वराची आळवणी करतो, नाही असं नाही, पण परमेश्वराची आळवणी करत असला तरीसुद्धा मागणं मागताना भौतिक गोष्टींचंच मागतो. बाबा रे, हे चाललं आहे, हे असंच बरं चाललं आहे, हां असंच शेवटपर्यंत चालू दे. हां म्हणजे जी काय पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब जे काही जसं आहे शरीराचं सौष्ठव हे सगळं असं राहू दे अशी अपेक्षा करतोच की इंद्रियांच्या सुखाच्या बाबतीत तो तसाच असतो. त्यामुळे अगदी धार्मिक मनोवृत्तीचा माणूस धरला तरीसुद्धा त्याच्या अपेक्षा, त्याच्या इच्छा, भगवंत असेल तर त्याच्याकडे मागायचं काय हे असंच असतं. मोक्षापेक्षा काही मागत नाही. पण ते म्हणजे ही दुसरी गोष्ट आहे, त्याला जर मोक्षाची इच्छा असेल तर मग त्या क्षेत्रज्ञाला, त्या भगवंताला जाणता येतं असं म्हटलं आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर भगवंताकडे काय काय मागायचं ह्याची यादी आपली तयार असते. आता तो काय आपल्याला म्हणत नाही आहे, तरी देखील तो न म्हणताच आपली यादी तयार असते. हजारो माणसामध्ये एखादाच मुमुक्षु का, तर त्याचं कारण हे आहे. मुमुक्षुत्व सगळ्यांना नाही मान्य होत. त्याला असं वाटतं की आता मी प्रपंचात पडलो आहे ना, त्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी छान छान नीट व्हाव्यात, असं काहीतरी देवा कर बरं का, अशीच आळवणी सर्व मंडळी करतात. इथे मात्र दुसरी अट त्यांनी घातली आहे की खरंच भगवंत कळायला, स्वस्वरूपाचं ज्ञान व्हायला हवं असेल तर जसं मनुष्यत्व आहे तसं मुमुक्षत्व पण असलं पाहिजे. त्यातल्या त्यात मोक्षाची इच्छा नाही, पण तिसरी गोष्ट त्या बाबतीत आत्मज्ञानाच्या ह्याच्या संदर्भात जर महापुरुषांचा आश्रय म्हटला आहे तर ते मात्र जरा शक्य आहे. अलीकडे तर आपल्याला संत साहित्याचा अभ्यास करायला खूप सुविधा पण उपलब्ध आहेत असं आपल्याला दिसेल. खरंच आहे, पूर्वीच्या तुलनेमध्ये आता कितीतरी आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत. किती परीक्षा निघालेत, किती संत साहित्यावरती पुस्तकं निघालेत, किती आपल्याला यूट्यूबवरती ऐकायला मिळत आहेत. खूप खूप गोष्टी आपल्याला सहजपणानं उपलब्ध आहेत. त्या महापुरुषांचा आश्रय ज्याला इच्छा आहे
त्याला उपलब्ध झाल्याशिवाय राहत नाही असं दिसेल. त्यामुळे मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि हा तिसरा महापुरुषांचा आश्रय, ह्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी ज्याला मिळाले त्याला आत्मज्ञानाचा अनुभव म्हणजे ती जी काही भगवत कृपा आहे ती सहज मिळते असं आपल्याला लक्षात येईल. आता त्यात आणखीन भर अशी आहे की ह्या 3 गोष्टी मिळणं आणि मग आपली नित्याची साधना, नित्याची उपासना किंवा सद्गुरू करणं किंवा सद्गुरूचा सहवास मिळणं, ह्या पण गोष्टी उपयोगाला येतील. म्हणजे त्या क्षेत्रज्ञ जाणायला, स्वस्वरूपाचं ज्ञान व्हायला सद्गुरूची कृपा लाभली तर होईल. महापुरुषांचे विचार ऐकायचे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करायचं की मग आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान काय आहे ते कळेल. आणि मग असं ज्ञान झाल्यावर पाहिजे तर तुकारामांसारखं म्हणतातच ना की हे सगळं मला कळलं आहे पण तरी तू भगवंत आणि मी भक्त हेच ठीक आहे असं पण म्हणता येईल. तो भाग वेगळा. पण संत साहित्याचा आधार घेऊन आपल्याला हे ह्याचा स्वस्वरूपाची जाण काय ती कळणं. आता हे जे की ऐकणं, त्याच्यावरचं चिंतन करणं, काही साधना उपासना करणं, त्याच्यात हे सगळं सांगण्याचं हे काय आहे तर आपल्याला ना पुढल्या श्लोकापासून या क्षेत्रज्ञाचे गुण भगवंत सांगणार आहे. 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये या क्षेत्राबद्दलची सगळी माहिती सांगितली. सगळ्या क्षेत्रामध्ये कॉमन असणाऱ्या गोष्टी पण सांगितल्या, वेगळे पण काय आहे ते पण सांगितलं. आता क्षेत्रज्ञ आपल्याला हवा आहे कारण हे क्षेत्र चालवणं त्याच्याशिवाय शक्य नाही आहे. मग तो क्षेत्रज्ञ कळावा, त्याचं ज्ञान आपल्याला व्हावं, याच्यासाठी तो क्षेत्रज्ञाचा परिचय आपल्याला भगवंत करून देणार आहे. गुणांची यादी देणार आहे. जसं स्थितप्रज्ञाची गुणं मागची सांगून झालेली आहेत 2ऱ्या अध्यायामध्ये, तसं आपल्याला 13व्या अध्यायामध्ये हा जो क्षेत्रज्ञ आहे त्याची आपल्याला गुणं सांगणार आहेत. आणि याचं ज्ञान झालं म्हणजे मग आपल्याला क्षेत्रज्ञ कळला असाच त्याचा अर्थ होईल. गुणं समजले की आपल्याला हे सगळं समजणार आहे. त्याच्यासाठी म्हणून संतांचं ऐकायचं, त्याच्यावर चिंतन करायचं. हे करण्यासाठी कशी बुद्धी तयार करायची, कारण बुद्धीची एकाग्रता लागते. बुद्धी आपली अशी आहे ना, जे मग अशी आपण पाहिलं की जी व्यक्त आहे तिला आपण बुद्धी म्हणतो. आणि मग ती बुद्धी जर निश्चयात्मक असेल, एकाग्र झाली तर ती चांगलं काम करेल, पुण्याचं काम करेल. पण बुद्धी भलतीकडे झाली तर पंचायत होईल. त्यामुळे बुद्धी स्थिर राहणं, निश्चयात्मक राहणं ह्याच्यासाठी अंतःकरण शुद्ध असावं लागतं. चिंतन मनन त्याचं करावं लागतं. छोट्या छोट्या प्रसंगाने आपलं मन हेलकावे खातं ना, तसं होता कामा नये. मनाने हेलकावे खाल्ले की बुद्धी पण गडबड करते. कुठे अपमान झालं, कुठे काही जरा मनाविरुद्ध झालं, काही कामना मनामध्ये आली, कुणाबद्दल राग आला, कुणाबद्दल द्वेष वाटला, हे आपलं सारखं चालू असतं. मन हेलकावे खायला एवढं पुरेसं असतं. आणि ते मनाने हेलकावे खाल्ले की बुद्धीची पण गडबड होते. त्या बुद्धीने मनाला पुन्हा स्थिर करावं लागतं. याच्यासाठी ते मन स्थिर करणं आणि मग खऱ्या अर्थाने शांतीचा, समाधानाचा अनुभव घेणं, हे एकमेकांनी करायची मदत आहे ना. त्या चंचल मनाला स्थिर करायला जमलं पाहिजे बुद्धीला. आणि अशी स्थिर झाली की मग शांती समाधानाचा अनुभव येईल. आणि हे सगळं असं मिळणं किंवा मिळवणं, आपल्याला तो अनुभव मिळणं किंवा दुसऱ्याला पण मिळवून देणं, ह्या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे कठीण आहेत. म्हणून समर्थांचा त्या मनाला सज्जना असं म्हटलं तर तेवढ्यासाठी की त्याला गोड बोलून दाखवून दिलं की अरे तुला काय करायचं आहे. तर त्या सज्जन मनाला पुन्हा आपल्याला स्थिर करावं लागतं, तरच ह्या गोष्टी आपल्याला कळतात. आता देहाला जसं इथे शेत म्हटलं ना, आणि मग अशी म्हटलं की शेतकरी काय काय करतो, चांगलं पीक येण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं. बी पेरण्यापूर्वीच त्याला दगड गोटे बाजूला करावे लागतात. चुकीचे काही गवत उगवलेलं असतं ते काढून टाकावं लागतं. आणि मग चांगली जमीन भाजावी लागते, तयार करावी लागते जमिनीला. नांगरायची, भाजायची, त्याला योग्य ते खतपाणी सगळं घालायचं. आणि मग सगळी अशी तयार झाली जमीन की मग त्याच्यात बी पेरायचं. असं सगळ्या गोष्टी त्याला कराव्या लागतात. मग तेसुद्धा काळजी घ्यावी लागते. ज्याला अंकुर फुटले की त्याला काय करायचं, आधार कुठला द्यायचा, पाणी किती घालायचं, खत केव्हा घालायचं, हे सगळं त्याला काळजी घ्यावी लागते. काही नाही तर कुंपण घालावी लागते. गुळ शिरलं की सगळं तयार झालं नष्ट होईल ना. त्यामुळे उत्तम पीक हातात येईपर्यंत त्या शेताची खूप काळजी घ्यावी लागते. माझं वाक्य लक्षात घ्या, या देहाची खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे लहानपणी उत्तम संस्कार आपण मुलांवर व्हायला पाहिजे असं म्हणतो. याचं कारण आपल्याला कळेल की या शेताची खूप काळजी घ्यावी लागते. कारण या शेतातून आपल्याला चांगलं पीक, चांगला नागरिक घडवायचा आहे, चांगला माणूस घडवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर चांगले संस्कार करावे लागते. पुन्हा प्रत्येक ह्याच्यावरती त्याची काळजी घ्यावी लागेल. आणि हे सगळ्यांना करावं लागतं. मनाची अगदी चांगल्या विचारांसाठी खूप मशागत करावी लागते.
कधी ते पटकन दुसरीकडे जाईल याचा भरोसा नाही. एकदा एवढीशी कीड लागली की कसं सगळं शेत उद्ध्वस्त होईल याची काही भरोसा देता येत नाही. म्हणून सारखी मशागत करा, सारखी काळजी घ्यावी लागते. असं जे आहे त्याचे जे अशी काळजी घेणारा तो जो की भगवंत आहे, त्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि कुणी असू दे, योगमार्गी असू दे, भक्तिमार्गी असू दे, तपोमार्गी असू दे, कुठलाही जरी असला तरी सगळ्यांनाही काळजी घ्यावी लागते. सगळ्यांना मशागत म्हणजे आपण पाहिलं आहे की अगदी साधना करणारा, अनेक वर्ष तप करणारा आहे, त्याचंसुद्धा तपोभंग होतो ना. त्यामुळे कुठल्याही माणसाला मशागत थांबवता येणार नाही. म्हणून त्याला क्षेत्र असा शब्द वापरलेला आहे की असं जे काही काळजी घेऊन, मशागत घेऊन आपल्याला हे काम करावं लागतं, तर त्याच्यातून पीक चांगलं येतं. अगदी गुरुसेवा करून ज्ञानप्राप्ती करून घेता येते, बरोबर आहे. पण त्या सेवा करतानासुद्धा सद्गुरू जे सांगतो आहे ते निष्ठेने आपल्याला ऐकावं लागतं. असं नाही होत की ते काय सांगतात त्याला समोर आहे असं म्हणून नाही चालत. इतकी निष्ठा असली तरच त्याचा फायदा आपल्याला होतो. अशी त्या स्वरूपाची, त्या आत्मज्ञानाची, त्या क्षेत्रज्ञ, त्या भगवंताची ओळख आपल्याला करून देणार आहे. एका अर्थाने असं आहे की ती एकदा का आपल्याला ओळख पटली की मग आपलं हे विषयांकडे धावणं संपून जाईल. द्वैत संपून जाईल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तो मी द्वैत संपते, देव झाले अवघे जन. एकदा ते द्वैत संपलं ना की सगळं काय ते देवच झालं. दोषगुण हरपले, बरवे झाले, चित्त धले महालागे. आणि काय बरवं म्हणजे चांगलं, बरवं झालं आणि असं चित्त काय झालं तर एकदम मोठा लाभ झाला, म्हणजे देवच होऊन गेलं असं घडतं. आणि म्हणून आपल्याला सांगताय की अशा पद्धतीने त्या बघून घ्यायचा. आता आधी 36 तत्वांचा अभ्यास केला आहे, क्षेत्र म्हणजे काय ते सांगून झालेलं आहे. आता आपल्याला ते सांगतात की जर का ह्याच्यातून चांगलं फळ आपल्याला मिळायला हवं असेल तर आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे, म्हणजे मग त्या शेतातून चांगलं काम निघेल. एका अर्थाने ते जे काही त्या भगवंताविषयीचं अज्ञान आहे ना, अविद्या आहे ना, ती अविद्या दूर झाली पाहिजे. म्हणजे अव्यक्त असणारी गोष्ट कळतच नाही आपल्याला. आत्ताच आपण पाहिलं की इंद्रियांच्या, मनबुद्धीच्या पलीकडे असणारी ही गोष्ट आहे, त्यामुळे ती आपल्याला कळत नाही आहे. दिसत असती तर प्रश्न नव्हता, डोळ्यांनी बघून आपण सांगू शकलो असतो. तसं होत नाही आहे. त्यामुळे अगदी असं खरोखरच एकचित्तानं, निश्चयात्मक बुद्धीनं विचार करून जर का जाणण्याचा प्रयत्न केला तर ते जे काही आहे ते स्वस्वरूप किंवा ते आत्मज्ञान आपल्याला ओळखता येईल. आणि आपल्याला असं ओळखता येईल म्हणजे काय, तर अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की एखाद्या संतांच्या समोर आपण की त्यांच्याबद्दलचा असणारा आपल्या मनातला जो भाव असतो, तो भाव चटकन आपल्याला त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायला उपयोग होतो की लगेच आपण नमस्कार करावा असं वाटतो, पूज्य भाव आपल्या अंतःकरणामध्ये येतो. आता हे जे काही असं घडतं ना, ह्याच्या मागचा अर्थ काय आहे, तर तिथे जे काही ते भगवंताचं रूप आहे असं आपल्याला जाणवतं. आणि मग आपला तो म्हणजे आत्मज्ञानी पुरुषाकडे असणारे जे गुण आहेत ते गुण आपल्याला बरोबर आकर्षित करतात. आणि असं लक्षात येतं की अरे नाही, इथे गेलं ना की मग आपल्याला बरं वाटतं. त्या आत्मज्ञानी माणसाजवळ जे गुण आहेत ते आपल्या या ईश्वराचे गुण आहेत. जे दिसत नाही आहे त्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. मग ती कुठे दिसेल, तर ती गुणांमध्ये दिसेल. मग ते गुण कुठे दिसतील, तर ते आपल्याला संतांमध्ये दिसतील. आणि अशा संतांमध्ये म्हणजे ईश्वर रूप असणाऱ्या भूलोकावरचे देव म्हटलं आहे संतांना. मग ह्या पृथ्वीवरचे देव जे आहे त्या देवांच्या म्हणजे त्या संतांच्या जवळ असणारे जे गुण आहेत ते गुण पाहिले की आपल्याला ईश्वर काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, स्वस्वरूप काय आहे, आत्मज्ञान काय आहे ते कळणार आहे. त्यामुळे पुढल्या श्लोकापासून आपल्याला जवळजवळ 5 श्लोक खूप छान पद्धतीने अमानित्वमदम्बित्वम अहिंसा क्षांतिराजवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मनिग्रह यादीच भगवंत देणार आहे. आणि त्या सगळ्या प्रत्येक गुणाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल ह्या गुणांचा संग्रह जिथे आहे ते म्हणजे क्षेत्रज्ञ, तो म्हणजे भगवंत. म्हणून मग ह्या आपल्या अगदी एका शब्दात सांगायचं झालं तर कळेल आपल्याला की संतांजवळ हे सगळे गुण असतात आणि संत हे भूलोकावरचे देव आहे. त्या देवाला जाणण्यासाठी आपल्याला आता 7व्या श्लोकापासून ह्या गुणांच्या यादीचा अभ्यास करायचा आहे. ते आपण पुढल्या गुरुवारी बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.